नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी स्टील अशी होणार असल्यास स्वागतच। सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुतीसुमनं तर एकनाथ शिंदेंवर मात्र निशाणा। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पत्रक जारी। सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड घोषित। आरोपींना शोधून देणाऱ्यास बक्षीस मिळणार। मस्साजोग दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी। त्याच गाडीमधून कराड पुण्यामध्ये सरेंडर झाला। खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो। बीड हत्या प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवारांकडून भीती व्यक्त। पुरावा नष्ट न करण्याची मागणी। वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी तुरुंगामध्ये बेड। बीड पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या कॉटवरून विरोधकांचा आरोप। तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी विरोधकांचे दावे। पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बेड मागवले। गृहमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची बीड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार। आरोपी वाल्मिक कराडला कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट। तुरुंगामध्ये कुणीही सहज भेटायला येत असल्याचा आरोप। भेटीला येणाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ 4 तारखेला परभणीमध्ये मूकमोर्चा। मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी होणार। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार। बीड हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून योग्य तपास सुरू। आरोपींना फासावर चढवणं हाच आमचा प्रयत्न। विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांनंतर मंत्री धनंजय मुंडेंची ग्वाही। बीड हत्या प्रकरणामध्ये एसआयटीच्या अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय। राधाकृष्ण विखे पाटलांची सूचक प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा। आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी। तर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना राजीनामा का देऊ? मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल। मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीमध्ये मला मंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता। 7 ते 8 दिवस थांबायला सांगितलं होतं। छगन भुजबळांची स्पष्टोक्ती। पालकमंत्रीपदाच्या निर्णयाआधीच पुण्यामध्ये अजितदादांच्या समर्थकांची बॅनरबाजी। पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा बॅनरवर उल्लेख। उद्धव ठाकरेंना आता खासगी सुरक्षेचा कड। मुंबई पोलिसांसोबतच ठाकरेंना आता खासगी सुरक्षा। एका मोठ्या उद्योग समूहानं ठाकरेंना खासगी सुरक्षा पुरवली। आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं ते कर। मुंबऱ्यामधल्या नागरिकांनी मराठी माणसाला कान पकडून माफी मागायला लावली। फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग। काश्मीरचं कश्यप होऊ शकतं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून संकेत। जम्मू काश्मीरच्या कलम 370 आणि दहशतवादावरही शहांचं भाष्य। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सोमवारी मुंबईतील प्रदूषणाचा आढावा घेणार। सर्व प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश। बैठकीमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता। दुरुस्तीच्या कामासाठी विरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये आज पाणीपुरवठा बंद। सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। रोहित शर्माचा सिडनी कसोटीमधून पत्ता कट। भारतीय संघाच्या सराव सत्रामधून स्पष्ट संकेत। धुरात जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर जाण्याची शक्यता।